मला एक विचारायचं की वर्षभर तुला कसं वाटलं काय? वर्षभर तर म्हणायला गेलं तर या क्लासने मला खूप सपोर्ट केलं. एक्झाम असून दे, क्रिएटिव्हिटी असून दे, ॲक्टिव्हिटीज असून दे, वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईलने, म्हणजे वेगवेगळ्या जोक्समधून किंवा एक क्रंचमधून नाही का, की प्रत्येक शिक्षकांनी मला आहे ना पुढं न्यायचा खूप प्रयत्न केला. प्रत्येक शिक्षक मला सपोर्ट करत होते, माझ्या पाठीशी उभे होते, म्हणत होते तू पुढं चाल, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. मला खूप म्हणजे माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर अक्षरशः मला रडू येईल, पण म्हणजे म्हणायला गेलं तर शिक्षक खूप माझ्यासाठी यशस्वी. आणि अभ्यास जर म्हणायला गेलं तर सगळ्या शिक्षकांनी तुझ्याकडून म्हणजे कशा पद्धतीने करून घेतलं एक्झामची तयारी काय कसं? एक्झामची तयारी आता 10वीचा पहिला पेपर तर मराठीचा होता. इमानी मॅमनी तर आम्हाला लिटरली स्कूल वाचन एक आठवड्या आधीच करून घेतलेलं, जे इम्पॉर्टंट आहे, जे ज्याच्यात आपण मार्क्स स्कोर करू शकतो त्याच्यामध्ये इमानी मॅडमनी ते आधीच करून घेतलं आमच्याकडनं परफेक्ट, की ते तुम्ही कुठलं पण लिहून देते, तुम्ही परफेक्ट लिहू शकता. ग्रामर असून दे, रायटिंग स्किल असून दे, एकदम परफेक्ट न चुकता कसं तुम्ही लिहू शकता हे सुद्धा सांगितलं. त्या म्हणायला गेलं तर क्लासच्या क्वीनच आहेत. राजेश सर, दुसरा पेपर म्हणाले तर राजेश सरांचा होता, इंग्लिश पेपर. आता राजेश सर तर काय एकदम म्हणजे नाही का, कुठला पण पोरगा असून दे, त्याला किती पण इंग्लिश पोर येऊन दे, पण राजेश सर त्याला शेवटपर्यंत आहे ना, तो कसा स्कोर करता येईल, त्याला कसं म्हणजे नाही का इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडता येईल, त्याचा खूप विचार केला राजेश सरांनी. राजेश सर म्हणायला गेले तर त्यांनी ग्रामर, रायटिंग स्किल ह्याच्यावर फोकस केलं. पॅसेज असून दे, काही असून दे. राजेश सर दरवेळेस जेव्हा क्लासवर यायचे ना, तेव्हा पहिले तर म्हणजे नाही का असे मस्करी करायचे. ते काय करायचे, आता पोरं सकाळी उठून येतात, त्यांना एक आळस असतो ना, एक झोप असते त्यांच्या डोळ्यात. मग राजेश सर यायचे तेव्हा ते एक झोप बीक मारायचे नाही का, आम्हाला अट्रॅक्टिव्ह करायचे. अजून आम्हाला नाही का असं उत्सुकता वाटायची की आता आम्ही पेपर लिहू शकतो, आता आम्ही जे बोलत ते करू शकतो, आता आम्हाला पाठांतर दिलं तर आम्ही ते करू शकतो. आमची झोपच उडून गेली ती. राजेश सर आले ना, प्रत्येक सम असून दे, प्रत्येक गोष्ट असून दे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यानंतर आपले शेडगे सर म्हणायला गेले तर त्यांना तर हँड्स ऑफ आहे माझा, कारण एवढे मोठे शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा आपल्याला तर त्यांचा अभिमान असायला पाहिजे. शेंडगे सरांनी प्रत्येक गोष्ट गणिताची असून दे, सायन्सची असून दे, मी गणितात खूप आधीपासून वीक होतो, पण शेंडगे सरांनी एवढं गणित परफेक्ट करून घेतलं, एकदम असं बॉटम पासून उचलून मला एकदम नाही का, जेव्हा मी M1 आणि M2चा पेपर सोडून आलो ना, तेव्हा मी सरांच्या लिटरली पाया पडले. सर तुम्ही जे सांगितलेलं तेच सगळं आलं आणि तुम्ही सांगितलेलं परफेक्ट गणित मी तिथे लिहिलेले. सायन्सला सुद्धा शेंडगे सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला नाही का रोज सकाळी आल्या त्यांचंच लेक्चर असायचं, तर त्यावेळेस त्यांनी सायन्स एकदम परफेक्ट करून घेतलेलं. ते IMP पण द्यायचे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं खूप त्याच्यात खूप ज्ञान भेटलं. अश्विनी मॅडमची तुमचं काय म्हणजे कधी त्यांच्या वर्गात वगैरे बसण्याचं, कधी संध्याकाळच्या वेळेला येऊन आलं होतं का? खूप वेळा आलता. संध्याकाळच्या वेळेला आम्ही यायचो ना, तेव्हा अश्विनी मॅम असायच्या, त्या तर सद्गुरू क्लासच्या सेकंड क्वीन आहेत असं म्हणायला गेलं तर. खरंच त्यांनी पण सायन्स खूप छान शिकवलं आम्हाला प्रत्येक पद्धतीने. जेव्हा सायन्सचा पेपर लिहून आलं ना, तेव्हा मॅम पण सबस्टिट्यूशनला होता वाटतं, त्यांनी पण पेपर बघितलेला. त्यांनी मला आल्या पहिले मला विचारलं की कसं गेला वालवडे पेपर. म्हटलं मॅम सोप्पा गेला. त्यांनी विचारलं मला, म्हटले की मग तुला कसं वाटलं पेपर लिहून. तर म्हटलं मॅम आता तुम्हाला काय सांगू, तुम्ही जेवढं काय शिकवलं सगळं त्यात लिहून आलंय. म्हणजे नाही का मॅमनी जे प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्टेपमधनं मला शिकवली की कसं उत्तर लिहायचं, काय पद्धतीने काय, म्हणजे सायन्स एक खूप हार्ड सब्जेक्ट आहे असं समजतो आपण नाही का, की आपण 10th नंतर जी साईड चूज करतो त्यात खूप तर मुलं कॉमर्स घेतात, पण सायन्स हा विषय ना ते खूप भारी शिकवतात. आता महत्वाचं म्हणजे आपण वेद पाठक हे तुमच्या पहिल्या लेक्चर सकाळचं त्यांचं असायचं, त्यांच्याबद्दल काय सांगू? वेद पाठक सरांचं सांगायचं म्हणजे की हिस्ट्री जेव्हा मी क्लासमध्ये आलो, मला हिस्ट्री सब्जेक्ट आवडायचा, पण जेव्हा क्लासमध्ये आलो ना तेव्हा सरांनी हिस्ट्री शिकवायला सुरुवात केली. एक शब्दांमधून त्यांनी अर्थ आम्हाला सांगितला. आणि लर्निंग असून दे, रायटिंग असून दे, किंवा डेली पेपर्स जे आमचे एक्झाम
ट्युटोरियल पेपर म्हणून असायचे आमचे. त्या पेपर्समध्ये ते आम्हाला दररोज कंडक्ट करायचे आमचे पेपर्स. पाठांतर सुद्धा त्यांचं टायमिंग असायचं ना, जायचं तरी ते थांबायचे, तुमचं पाठांतर घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. बरं, वर्षभरामध्ये आपण वेगळे उपक्रम केले, जसं आम्ही तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून तुम्ही कसं विद्यार्थ्यांना शिकवू शकता असं पण आपण एक प्रकल्प राबवला होता. तर माझ्या मते तू SST हा सब्जेक्ट घेतला होतास, तुला कसं वाटलं तो सब्जेक्ट शिकवताना? तो सब्जेक्ट शिकवताना मला एकदम नाही का वेद पाठक सरांची आठवण आली की नाही का त्यांच्यासारखंच मी त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करत होतो, प्रत्येक ऍक्शन प्रत्येक गोष्ट. पण सर म्हणलं तर त्यांच्यासारखं आपण तेवढ्या लेवलचं नाही. नंतर मला समजलं, म्हणून मी नंतर सरांना सॉरी सुद्धा म्हणलं की आपण एवढे सरांच्या एवढे लेवलपर्यंत नाही. पण SST सब्जेक्ट शिकवताना खरं वेद पाठक सरांची आठवण. आणि तू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवलं, उदाहरणे दिले होते, दाखले दिले होते, असं छान पद्धतीने तू SST सब्जेक्ट हा शिकवला होता. कोणते कोणते उपक्रम म्हणजे क्लासमध्ये वर्षभरात राबवले गेले, कायच वाटतं त्याबद्दल तुला? पहिलं तर आपण इंडिपेंडन्स डे साजरे केला. तो तर माझा पहिला कार्यक्रम होता, पहिली अँकरिंग होती. त्यात म्हणजे नाही काय भीती पण वाटत होती, पण एका साईडला नाही का प्रत्येक शिक्षक माझ्या शेजारी बसले होते, त्याच्यामुळे मला एक प्रोत्साहन आलं. त्यामुळं पहिला कार्यक्रम माझा खूप चांगला गेला. त्याच्यानंतर आपलं गणपतीमध्ये त्यात कार्यक्रम खूप सारे घेतले होते. त्याच्यात पोरांना कशा पद्धतीने म्हणजे पाठांतर करून घेता येईल त्याला गेमच्या रूपातनं करून पोरांकडनं पाठांतर करून घेतले. म्हणजे स्टडीला एक गेम टाईप समजून त्यात पोरांकडनं खूप सारे थेरम्स असून दे, सायन्सचे फॉर्म्युलेज असून दे, मॅथ्सचे, हिस्ट्रीचे खूप सारे नाही का लेसन्स असून दे, त्यातले इन्फॉर्मेशन तुम्हाला काय भेटलं, परत सायन्सचे डायग्राम्स, खूप काही गोष्टी त्यातनं आम्हाला शिकायला मिळाल्या.